गुरुदेव दत्त. जय सच्चिदानंद, जय सच्चिदानंद. आपल्या चित्ताला आपण शुद्धत्वाकडे, पवित्राकडे नेले पाहिजे. आपलं हे चित्त हे मूळ स्वरूप म्हणजे देहांचं आधी मूळ आहे. खरं आता चित्ताच ठिकाणी जर चांगला विचार नसेल, चित्तच जर चांगला आचाराचा नसेल तर आपलं शरीर सगळं बिघडतं. म्हणजे आपली बुद्धी पण बिघडते, आपलं मन बिघडते. आपण चित्ताला कसं ठेवलं पाहिजे, त्याचा खऱ्या अर्थाने चित्ताला चांगलं ठेवायचं असेल त्याच्यासाठी श्रवण पाहिजे. श्रवणार्थ श्रवणभक्ती ही उत्तम भक्ती, म्हणजे चांगल्या विचारांचं ग्रहण करणं, चांगले विचार ऐकणं ही उत्तमातली उत्तम आपली गती आहे. पण त्या उत्तम गतीला नेण्यासाठी चांगला विचार मिळणं ही सुद्धा फार भाग्याची गोष्ट आहे. आज सगळ्या ठिकाणी मिळते. सगळे चांगला विचार श्रवणाने केला पाहिजे. श्रवणानेच खरी प्रगती होते. खरं तर उद्योगशीलता आपल्यात असली पाहिजे. आज जर बघितलं तर कथाकार सगळे कथा करतात, सगळं सांगतात, पण उद्योगता काहीच सांगत नाही. सगळं त्या नामात राहा, या नामात राहा, त्या नामात राहा. नामापेक्षा आचरण, विचार आणि व्यवहार हे राहणं हाच खरी श्रवणभक्ती आहे. तुमचा आचार विचार नसेल, श्रवणाने सगळं कळत आहे आणि श्रवणाने कळल्यानंतर ते आचरणात आणलं जाते. म्हणून श्रवण ही भक्ती उत्तम भक्ती सांगितलेलं आहे. श्रवणम कीर्तनम स्मरणम पाद श्रवणम अर्चनम दास्यम सख्यम. आत्मनिवेदनापर्यंत जायचं असेल तर आपला स्वतःचं आत्मनिवेदन आपल्याला करता आलं पाहिजे. आणि म्हणून श्रवण हे उत्तमातल्या उत्तम मार्ग आहे. आपल्या जीवनातल्या खऱ्या जीवनाला जर गतिशील ध्येयाकडे न्यायचं असेल तर चांगल्या विचाराची गरज फार आहे. चांगले विचार सगळेच सांगतात, वाईट कोणीच सांगत नाही. पण आज जर बघितले तर आजच्या राष्ट्राचा हित, समाजाचा हित आणि कौटुंबिक हित जर कोणीच सांगत नाही. जीवनामध्ये असलेली अर्थव्यवस्था आपली कशी ठेवली पाहिजे, तुम्ही नाम कसा घ्यावा हे सगळं सांगतात, पण अर्थव्यवस्थासुद्धा आपल्याला सांगितली पाहिजे ना. आपल्याजवळचा असलेला पैसा कसा ठेवता आला पाहिजे, कसा टिकवता आला पाहिजे, आपण उद्योगशीलता कशी आली पाहिजे आपल्यात, हे कोणीच सांगत नाही. खऱ्या अर्थाने उद्योगशील बनले पाहिजे आपण. ते श्रवणाने आपण खऱ्या अर्थाने श्रवण केल्यानंतर सगळ्या विचाराची पक्वता श्रवणाने होते. श्रवणाने सगळं योग्य मार्ग पण आहे. कोणी सांगितलं नाही हे मार्ग असंच आहे. श्रवणाने कळते का कुठे जायचं ते. म्हणून श्रवण स्मरण हे उत्तम आपल्या जीवनातलं एक आधारस्तंभ आहे. आणि तो श्रवणातला जो विचार जर खऱ्या अर्थाने रुजवला, सकारात्मक विचार आपल्यात जर बनवला तर खऱ्या अर्थाने श्रवणभक्ती उत्तम आहे. पण निस्वार्थीपणे निष्कामतेने केलं पाहिजे. आपण करत असतो श्रवण, कीर्तन, भजन सगळं, पण मागण्यासाठी करतो. मला त्याने सगळंच ऑर्डरली दिलेलं आहे, सगळं दिलेलं आहे. शरीर दिलेलं आहे, मन दिले, बुद्धी दिले, पाहण्यासाठी डोळे दिले, ऐकण्यासाठी कान दिले, सगळं त्याने दिले. त्याच्याकडे मागायचं तरी काय. ही प्रकृती ही स्वरूप शरीर आहे. या प्रकृतीने कसं राहता आलं पाहिजे हे श्रवणाद्वारेच कळते. म्हणून श्रवण ही उत्तमातले उत्तम गतिशील आहे. म्हणून श्रवण केलं पाहिजे, श्रवणाने गेला पाहिजे. श्रवण हे उत्तम श्रवणार्थ झालो तर खऱ्या अर्थाने सगळ्या दिशा आपल्या व्यवस्थित होतात. कुठलीच अंधश्रद्धा राहत नाही. कुठलाच जो आपला जो संशय आहे तो राहतो. मला सांगा, मला स्वतःला समजवायचं आहे ते दुसऱ्याला वाईट बघून किंवा वाईट कर्म करून ते थोडं होणार आहे. मला पुढे जायचं असेल तर मला श्रवणाने चांगलं ऐकून त्या विचाराने मी गेला पाहिजे. ती श्रवण भक्तीकडे गेलो पाहिजे. ही उत्तमातली उत्तम भक्ती आहे. गुरुदेव दत्त.